नमस्कार मित्रांनो, तुमचं स्काय कॅपिटल मराठीमध्ये हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत की गोल्डमध्ये आपल्याला ट्रेड करताना कसे कसे एनालिसिस केले पाहिजे। आणि तुम्हाला एनालिसिस करताना मित्रांनो तुम्हाला लागणारे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा आहे, एकदम प्रॉपर बघितलं होतं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघू शकता ज्यांनी बघितलं नाही त्यांनी। आणि आता आपण बघणार आहोत की इंडिकेटर, जसं की गोल्डमध्ये ट्रेड करताना महत्त्वाचे इंडिकेटर कोणते आहेत, जे आपण दोन इंडिकेटर वापरतो आणि त्याच्यापासून चांगला आपण एनालिसिस करू शकतो गोल्डला। तर चला मित्रांनो, आता आपण एकदम प्रॉपर बघूया की इंडिकेटर कसे यूज करायचे आहे। आणि तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही आणि मार्केटमध्ये आपण जी स्ट्रॅटेजी यूज करतो ती तुम्हाला स्ट्रॅटेजी समजणार नाही। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, ट्रेडिंग व्ह्यू ॲप डाउनलोड करून त्यावरती आपल्याला गोल्डचा चार्ट लावायचा। तुम्हाला ही सिंपल गोष्ट तर माहित आहे। तर आपण काय केलं आहे, ट्रेडिंग व्ह्यू मध्ये गोल्डचा चार्ट लावलेला आहे बघा तुमच्या समोर। तर आपल्याला यावरती काय करायचं आहे, इंडिकेटर वरती जायचं आहे आणि इंडिकेटर वरती जाऊन सर्च काय करायचं आहे, EMA। आता जसे आपण सर्च करताना तर इथे काय येईल, मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, हे तुम्हाला लावायचे आहे। किती लावायचे आहे, आपल्याला 2 लागणार आहे, म्हणून आपण इथं 2 लावले आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो तर याची आपल्याला काही सेटिंग करावी लागते। तर सेटिंग कशी करायची आहे मी तुम्हाला सांगतो आणि त्याचा यूज कसा करायचा आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे। तर चला आपण काय करूया, इथे जाऊन सेटिंग वरती जाऊ। आता जसंही आपण सेटिंग वरती गेलात तर मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल की इनपुट वरती जाऊन इथं काय करायचं आहे, आपल्याला लेंथ टाकायची आहे 50 आणि इथं स्टाईल मध्ये जाऊन कलर काय करायचा आहे, तुमच्या मनावर तुम्ही कोणता पण कलर ठेवू शकता। इथं आपण स्काय ठेवलेला आहे, हा, तर 50 EMA चा आपण कलर स्काय ठेवलेला आहे। आणि आपण दुसरा एक EMA घेतला होता, त्याची पण आपण सेटिंग करून घेऊया। आणि आपल्याला काय करायचं आहे, इनपुट वरती जाऊन याची पण लेंथ काय करायची, 200 करायची आहे। आणि याची स्टाईल मध्ये काय करायचं आहे, आपण याचा रेड कलर ठेवूया। तुमच्या मनात तुम्ही ठेवू शकता तुम्हाला समजण्यासाठी। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो याचा मिनिंग कसा आहे आणि याला आपण बघून कसे ट्रेड करायचे आहे मित्रांनो। तर मी तुम्हाला सांगतो की 200 EMA आपला रेड वाला आहे, तुमच्या समोर दिसत आहे। तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, जसंही मार्केटमध्ये एक रॅली असते, जर मार्केट 200 EMA च्या जर वरी कॅन्डल क्लोज करत असेल, बरोबर, सपोर्ट आणि रेजिस्टन्स पण थोडाफार त्याच्यामध्ये मॅटर करतो, पण मी तुम्हाला सांगतो, मोस्टली सांगतो मी तुम्हाला की मार्केट जर 200 EMA च्या वरी कॅन्डल क्लोज केली तर मार्केटमध्ये एक बाइंग साइडच राहते। तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता मित्रांनो, हे आहे 200 EMA। तर इथून मार्केटमध्ये एक बाइंग साइडचीच रॅली आहे, मार्केट एक अपसाइड मध्येच आहे। आणि जसंही 200 EMA ला जर मार्केटनं जर क्रॉस केलं खालच्या साईडनं, तर मार्केटमध्ये एक सेलिंगची रॅली असते, तुमच्या समोर आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आणि इथं पण 200 EMA ला मार्केटने एक रेजिस्टन्स पकडून खाली आलेला आहे, तर इथून पण मार्केट खालीच आलेलं आहे त्याची रॅली। आणि त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये जसं ही 50 EMA आहे, 50 EMA तुम्ही प्रॉफिट बुकिंगसाठी यूज करू शकता। जसंही तुम्ही आता इथे एंट्री टाकलेली आहे मित्रांनो बाय साईडनं, तर मार्केटमध्ये इथं 50 EMA आला म्हणून इथं आम्ही प्रॉफिट बुक केलेला आहे मित्रांनो। तर अजून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, बऱ्याच गोष्टी आहेत। चला आता जसंही बघा, मार्केटने इथे एक कन्सल्टेशन केलेलं आहे आणि इथं मार्केटमध्ये एका जागेवर मार्केट थांबलेलं आहे, पण इथं 200 EMA आहे म्हणून मार्केट एका जागेवर थांबलेलं आहे। तुम्हाला इथं रेड आपला EMA दिसला असेल या मार्केटमध्ये, बघा तुम्ही इथं आपला EMA किती सपोर्ट पकडलेला आहे, आपल्या EMA तुमच्या समोर आहे। जसंही EMA ला ब्रेकडाऊन मिळालेला आहे 50 EMA आणि 200 EMA ला, तर मार्केटमध्ये एक सेलची रॅली आलेली आहे, तुम्ही बघू शकता लाईव्ह मध्ये। इथून मार्केट एकदम खाली आलेलं आहे मित्रांनो। अशा प्रकारे तुम्हाला मार्केटचा एक सिनेरिओ ओळखता येतो, मार्केट अप जाणार आहे का सेल जाणार आहे। आता जसंही मार्केट समजा जर 200 EMA च्या वरी कॅन्डल असेल क्लोज, तर मार्केटमध्ये एक बाइंग साइड असते आणि 200 EMA च्या खाली असेल तर मार्केटमध्ये एक सेलिंग साइड असते। तुम्ही खूप वेळा असं बघू शकता, मागच्या मार्केटमध्ये पण बघा 200 EMA च्या खाली कॅन्डल क्लोज आहे तर मार्केटमध्ये एक सेलिंगचीच रॅली आहे, आणि 200 EMA च्या वरती असेल तर मार्केटमध्ये एक बाइंग साइड आहे। अशा प्रकारे तुम्ही यामध्ये एनालिसिस करू शकता। आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही ट्रिक जे की गोल्डमध्ये ट्रेड करण्यासाठी तुम्हाला कामा येतील असे व्हिडिओ येतील, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।